हरे कृष्णा. तर मी पाठवलेल्या ॲपची जी लिंक आहे ती ॲप असा ओपन होईल. त्यानंतर इथं सर्व काही इंग्लिशमध्ये आहे, तर सेटिंगमध्ये जाऊन आपण हिंदी लँग्वेज सिलेक्ट करू शकतो. नंतर इकडे येऊन बघितलं तर सगळे गीत आपल्याला हिंदीमध्ये अवेलेबल दिसत आहेत. इकडं आपण सर्च करू शकतो. जसं मला गोपी गीत हवं होतं तर मी सर्च केलं जयतेदी जयती तेदिकमनं सुरू होतं आहे, तर मी जय नुसतं टाकलं, खाली हे सर्व गोष्टी येत आहेत. तर यामध्ये मी शोधलं तर इथं लास्टून 3 नंबरला मला दिसत आहे जयतेदिकम. तर हे मी ओपन केलं, गीत ओपन झालं. यानंतर इथं श्लोक आणि अर्थ अशा प्रकारे हे दिसत आहे. तर हे चेंज करण्यासाठी वर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला हे जे 4 रेषा आहेत यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसते की हे वालं. तर ह्यावरती क्लिक केल्यानंतर दिसतं आहे की नुसते श्लोक ओपन झाले आणि त्याच्याखाली सगळे अर्थ ओपन झाले. एवढंच नाही तर आपण या प्रत्येक गीतामध्ये खाली आपण प्ले करू शकतो, कोणी हवा असेल तर. जे गीत आपल्याला हवं आहे ते पुढे इकडून आपण सिलेक्ट करू शकतो कुणाचं हवं आहे. जसं इकडं नावं दिसत आहेत, इंदू लोकनाथ स्वामी महाराज हे ते. नंतर आणखीन आपण इकडे हे गीत डाउनलोड पण करू शकतो, यावरती क्लिक करून इथल्या ह्या खालच्या बटनावरती. नंतर म्हणजे ऑडिओ डाउनलोड झाला. आता आपल्याला PDF हवा असेल तर इकडं ऑप्शन आहे प्रिंट PDF. मी प्रिंट PDFवरती क्लिक केलं तर इकडं ह्या ॲरोवरती क्लिक करून ह्या ॲरोवरती क्लिक करून मी सेव्ह ॲज PDF केलं. सेव्ह ॲज PDF म्हटल्यानंतर हा ऑप्शन येत आहे. इथून मी पुन्हा हा येल्लो कलरचा जो आयकॉन आहे PDF त्यावरती क्लिक केलं तर तिथून PDF डाउनलोड झाला. मी माझ्या फाईलमध्ये त्याला स्टोरेज देऊ शकतो की कुठं ठेवायचं आहे त्याला. तर जसं आत्ता मी इकडं इथे कुठंतरी ठेवून देतो. ठीक आहे, हे झालं. आता आपण ते ओपन करून बघू. तर इकडं ते ओपन ॲड झालेलं आहे, बघू शकतो आपण. PDF डाउनलोड झाला आहे, पण इथं अक्षर खूप लहान वाटत आहेत. तर आणखीन एक आपण करू शकतो. ॲपमध्ये आणखीन एक ऑप्शन आहे, इकडे सेटिंगमध्ये आपण इकडून फॉन्ट साईज वाढवू शकतो. इथे हे जे आहे ह्याला धरून वाढल्यानंतर फॉन्ट साईज वाढते. तर मी एकदम मोठी करून घेतो, एकदम शक्य आहे तेवढी, किंवा एवढी ठेवतो, 26 किंवा 25-24 ठेवतो. ठीक आहे. अरे वा, बाहेर येऊन बघितलं इथं मोठं दिसत आहे जास्त, परंतु परत मी व्ह्यू चेंज करतो. श्लोक एकाखाली गेले, प्रिंट PDF केलं, पुन्हा इकडून सेव्ह ॲज PDF केलं, आणि पुन्हा इथे क्लिक केलं. मग पुन्हा मी त्याला पाथ दिला की कुठं नेमकं मला ते ठेवायचं आहे आपल्या फाईल मॅनेजरमध्ये. पुन्हा मी इकडंच ठेवून देतो, ह्याला डिलीट करतो, किंवा याला आता डिलीट करता येत नाही आहे. ठीक आहे, हे मी वायफायच्या ह्याच्यामध्ये ठेवतो तात्पुरतो. ठीक आहे, तिकडे मी ॲड केलं त्याला. आता आपण बघू शकतो इथं ते डाउनलोड झालेलं आहे. आता बघू शकतो अक्षर आणखीन मोठी दिसत आहेत आधीपेक्षा. चालेल, हे आधीचा PDF आहे, लहान एकदम अक्षर, आणि हे आत्ताचं केलेलं एकदम मोठे अक्षर, आणि अर्थ खाली आहे याचं हिंदीमध्ये. हे संपल्यानंतर असं सर्व गीतं यामध्ये मिळू शकतात. आणखीन बरेच ऑप्शन यामध्ये आहेत, आणि हे नावं आपल्या सगळ्या भक्तांचीच दिसत आहे, त्यामुळे इस्कॉनचाच ॲप वाटत आहे. चालेल, हरे कृष्ण.